नमस्कार. चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आपण SNS पर्सवर एखादं बिल बनवलं, ते अप्रूव्ह केलं, परंतु अप्रूव्ह केल्याच्या नंतर ते संबंधित वेंडरच्या खात्यामध्ये जमा नाही झालं किंवा काही प्रॉब्लेम आले, तर अशा वेळेस काय करायचं? म्हणजे आपलं जे पेमेंट आहे ते फेल झालेलं आहे किंवा मग काही इश्यू आलेला आहे, तर त्याचे काय काय कारणं असू शकतात आणि ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे आपण पाहूया. बघा, याच्यासाठी काय करायचं आपल्याला हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला ते बिल कुठे आहे ते शोधायचं. मग लॉग इन करण्यासाठी सर्वात आधी आपण आपला युनिक कोड आणि मेकरचा पासवर्ड टाकून इथे लॉग इन करायचं. म्हणजे आपल्याला मेकरचं लॉग इन करायचं आहे. जसं की मी इथे लॉग इन करून घेतो. मी इथे मेकरचं लॉग इन केलेलं आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. जेव्हा आपण मेकरचं लॉग इन करतो तिथे ड्राफ्ट असं ऑप्शन आपल्याला तिथे दाखवते. म्हणजे हे मेकरचं लॉग इन आहे. बघा, आता मेकरच्या लॉग इनमध्ये आल्याच्या नंतर आपण काय करायचं, इकडं डाव्या साईडला यायचं आणि इथे आपल्याला काही मेनू दिलेले, या मेनूमध्ये यायचं. या मेनूमध्ये आल्याच्या नंतर खाली आपण पाहू शकतो की रिइश्यू क्लेम आहे. तर हे आपल्याला ऑप्शन घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे बिल बनवलेलं आहे ते फेल झालेलं आहे. अशा वेळेस आपण इथे यायचं आहे आणि रिइश्यू क्लेममध्ये जायचं आहे. रिइश्यू क्लेममध्ये गेल्याच्या नंतर तिथे पुन्हा एक ऑप्शन येईल आपल्याला खाली, रिइश्यू क्लेम. पहा, पुन्हा आलेलं ऑप्शन आपल्याला रिइश्यू क्लेम. तर पुन्हा आपल्याला खालच्या आर समोर रिइश्यू क्लेम आहे यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपल्या समोर असे काही ऑप्शन येतील. हे पहा, आता हे अशा प्रकारचं आपल्याला इंटरफेस आलेलं आहे. आता इथे पाहायचं, एक नंबरला आहे रेग्युलर क्लेम इश्यू आणि दुसरा आहे रिजेक्टेड क्लेम इश्यू. म्हणजे आपण जो क्लेम केला होता किंवा जे बिल बनवलं होतं ते रेग्युलर बनवलेलं होतं. जेव्हा आपण बनवून रिजेक्ट करतो आणि पुन्हा टाकायचं त्यावेळेस ते खालचं ऑप्शन असते. म्हणून सध्या आपल्याला आपलं जे काम आहे ते या पहिल्या ऑप्शनवर आहे. म्हणजे आपल्याला जे बिल बनवायचं आता ते पहिल्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला बिल बनवायचं आहे. जसे की मी आता इथे क्लिक करतो. आता पहा, क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ थांबायचा, वेबसाईटचा प्रॉब्लेम असतो आणि नंतर ऑटोमॅटिकली आपल्या समोर हे असे ऑप्शन येतील. हे ऑप्शन आल्याच्या नंतर इथे पहा, ऑटोमॅटिकली सिलेक्ट केलेलं आहे अकाउंट बेस्ड. तर हे असंच राहू द्यायचं आणि पुढं आहे सिलेक्ट इयर. तर हे जे सिलेक्ट इयर आहे, तर यामध्ये आपल्याला आपलं चालू आर्थिक वर्ष निवडायचं आहे. जसं की मी आता 25-26 हे आर्थिक वर्ष निवडत आहे. हे निवडलं. आता निवडल्याच्या नंतर पहा, आपल्या समोर काही खाली बिलं आलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो माझे कोणते बिलं फेल झाले होते. बघा, मी बिल बनवत असताना एक्सेलमध्ये त्याचा आधी बायफर्गेशन करत असतो. म्हणजे आपल्याला ते एक बिल 3 प्रकारे बनवावं लागते. तर ते अशा प्रकारे माझं जे बिल होतं इथं पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे, जे की योगा टीचरचं आहे. हे दोन्ही बिलं फेल झालेले. तर मग हे एकाच व्यक्तीच्या नावाने होते आणि त्याचं जे आपण बिल बनवलं होतं ते फेल झालेलं. आता बघा, याचं कारण काय काय असू शकते. जेव्हा आपण बिल बनवतो तेव्हा टाकत असताना आपण जर त्या व्यक्तीचं नाव अकाउंट प्रमाणे टाकलं नाही किंवा अकाउंटचा प्रकार जसं की सेव्हिंग आहे किंवा करंट अकाउंट आहे हेच व्यवस्थित सिलेक्ट केलं नाही किंवा IFSC व अकाउंट नंबर यामध्ये जर काही चूक असेल तर ते बिल रिजेक्ट होऊ शकते. आता इथे पाहू शकता तुम्ही, जसं की माझं 20,000चं बिल होतं. तर इथे समोर दिलेलं आहे बघा, हे 2 बिल आहेत, तर दोन्ही रिजेक्ट झालेले दाखवते. तर बघा, 20,000चे 2 बिल होते. हे पहिलं 20,000चं आहे, म्हणजे 15, 2600 आणि 2400 असे मिळून 20,000 होतात आणि खालचं आहे ते 20,000चं. म्हणजे हे दोन्ही पण 20,000चे असे 40,000चे बिलं होते. एकाच व्यक्तीच्या नावावर असल्यामुळे दोन्ही पण रिजेक्ट झालेले. बघा, मग आता काय करायचं आपल्याला, इथे पाहायचं ऑथरायझेशन नंबर. इथे सूचना पण दिलेली आहे आपल्याला की टू जनरेट रिइश्यू क्लेम क्लिक ऑथरायझेशन नंबर. आता हा ऑथरायझेशन नंबर आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. बघा, मी इथे या नंबरवर क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर ते बिल ओपन होईल आणि माहिती दाखवेल. आता कोणत्याही मी एका बिलावर क्लिक करतो, जसं की हे इथे या ऑथरायझेशन नंबरवर क्लिक करत आहे. क्लिक केल्याच्या नंतर हे अशा प्रकारे आपल्याला ते बिल दाखवेल आणि बिलामध्ये काय चुकलेलं आहे हे सुद्धा दाखवेल. आता बघा, आपण जर माहिती पाहिली तर इथे आपल्याला समोर एक रिझन दिलेले. इथे पाहू शकता तुम्ही, फेल्ड रिझन काय दिलेले, इनकरेक्ट अकाउंट नंबर इथे स्पष्ट त्यांनी लिहून दिलेले. मग आता आपल्याला काय करायचं, तर थोडं याच्या पुढं आलं तर आपल्याला इथे एक ॲक्शन म्हणून बटन दिलेले या इथे पाहू शकता आणि खाली पेनचं चिन्ह दिलेले. हे जे पेनचं चिन्ह आहे, तर या पेनच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून आपल्याला पुढची कारवाई करायची. आता जसं की मी इथे क्लिक करत आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहता इथे वर त्या बेनिफिशियरीचं नाव, पुढे IFSC कोड, नंतर अकाउंट नंबर आणि अमाऊंट आलेले.
बघा आता हे आपल्याला याच्यामध्ये काय काय चेंज करायचं किंवा काय अपडेट करायचं हे पाहायचं आणि आपण अपडेट करून ते बिल पुढे सबमिट करायचं. जसे की मला आता इथे अकाउंट नंबर चेंज करायचा आहे, कारण मला स्पष्ट सूचना आलेली की अकाउंट नंबर चुकलेला आहे. बघा अकाउंट नंबरमध्ये काय चुकलेलं आहे हे पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हा पहा अकाउंट नंबर सुरुवात झालेला आहे 2225 ने आणि जो पासबुकवर अकाउंट नंबर होता इथे पाहू शकता तुम्ही हा 3225 ने सुरू झालेला आहे. म्हणजे 32 ऐवजी 22 लिहिलं गेलेलं आहे, त्यामुळं ते जे बिल आहे ते फेल झालेले आहे. आता पहा मला काय करायचं हे अपडेट करायचं. जसं की मी इथे हे अपडेट करतो. मी इथे अकाउंट नंबर अपडेट केलेला आहे 32 केलेला आहे आणि ते करेक्शन करून इथे अपडेटवर क्लिक करायचं आहे. जेव्हा मी अपडेटवर क्लिक करेल तर अपडेट झालेली माहिती खाली दाखवेल. आता बघा खाली इथे 2 कॉलम आलेले, एक ओल्ड डेटा आणि नंतर आहे अपडेटेड डेटा. तर आपण पाहायचं अपडेटेड डेटामध्ये आपला जो अकाउंट नंबर आपण अपडेट केला तो अपडेट झाला आहे की नाही. झाला असेल तर आपण आता खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर आपल्याला खाली एक ऑप्शन आहे इथे पहा जनरेट रिइश्यू क्लेम, यावर क्लिक करायचं आहे आणि आपण यावर जेव्हा क्लिक करू हे आपलं बिल चेकरच्या लॉग इनला जाईल. एखाद्या वेबसाईटचा प्रॉब्लेम असतो किंवा वेबसाईटवर लोड असेल तर असे प्रॉब्लेम येतात, त्यावेळेस आपल्याला डबल लॉग इन करायचं आहे आणि पुन्हा तीच प्रक्रिया करायची. आता बघा मी रिइश्यू क्लेम वर क्लिक केल्याच्या नंतर म्हणजे जे शेवटचं ऑप्शन आहे हे पहा इथे मी खाली जेव्हा क्लिक केलं तेव्हा रिइश्यू क्लेम शेवट सक्सेसफुली असं आलेलं आहे आणि आपल्यासमोर ही अशी PDF ओपन झालेली आहे, ज्यामध्ये लाभार्थ्याची सर्व माहिती किंवा सेवा पुरवठादार जो आहे आपण याच्याकडून साहित्य घेतलं त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर मग आता हे आपण इथून म्हणजे मेकरच्या लॉग इन मधलं आपलं काम संपलेलं आहे. याचा अर्थ आपण ते बिल आता मेकरमधून बनवलेलं आहे. आपल्याला चेकरमध्ये जाऊन त्याला अप्रूव्ह करायचं आहे. मग याच्यासाठी लॉग आउट करायचं आहे आणि चेकरचं लॉग इन करायचं. बघा मी चेकरचं लॉग इन केलेलं आहे. चेकरचं लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला इथे फायनल हे दाखवते, इथे पाहू शकता तुम्ही. याचा अर्थ हे चेकरचं लॉग इन आहे. आता चेकरच्या लॉग इन मध्ये आल्याच्या नंतर आपण जे बिल करेक्ट करून मेकरच्या लॉग इन वरून पाठवलं तर ते आपल्याला इथे यायचं आहे. पुन्हा रिइश्यू क्लेम मध्ये इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे 3 ऑप्शन दिसतील पहा. इथे एक आहे अप्रूव्ह रिइश्यू क्लेम, दुसरा आहे रिजेक्ट आणि तिसरा आहे ई हस्ताक्षर. आपल्याला इथे 2 काम करायचे, एक अप्रूव्ह आणि दुसरं ई हस्ताक्षर. मग बघा आता अप्रूव्ह केल्याच्या नंतर पहा इथे आपल्याला अप्रूव्हवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला आर्थिक वर्ष निवडायचं आहे आणि आपण जे बिल बनवलं होतं जसं 15,000चं आहे त्यावर आपल्याला त्याचा जो ऑथरायझेशन नंबर आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून पुढचं पेज घ्यायचं. हे बघा आता इथं बिल बनवल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा इथे माहिती दाखवते की जे जुनी माहिती काय होती, म्हणजे ओल्ड डेटा काय आहे आणि अपडेटेड डेटा जो आहे तो काय आहे. तर हा आपण इथे चेक करून घ्यायचा आहे आणि चेक केल्याच्या नंतर अप्रूव्ह रिइश्यू क्लेम वर क्लिक करायचं. म्हणजे इथे खाली जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला अप्रूव्ह रिइश्यू क्लेम यावर क्लिक करायचं आहे आणि तो जो क्लेम आहे तो अप्रूव्ह करायचा. जसं की मी आता अप्रूव्ह करत आहे. बघा इथे आलेलं आहे क्लेम अप्रूव्ड सक्सेसफुली, हे आता आपल्या समोर आलेलं आहे. आता हे आल्याच्या नंतर पुन्हा आपल्या समोर अशी PDF ओपन होईल. या PDF ला तसंच राहू द्यायचं. आपण जे इथे आलेलं आहे तर आता इथे अप्रूव्ह झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला पुन्हा इथे रिइश्यू क्लेम वर यायचं आहे डाव्या साईडला इथे आणि खाली ई हस्ताक्षर करायचं आहे. म्हणजे आपण आता त्यासाठी ई हस्ताक्षर करणं आवश्यक आहे. जसं की आता मी इथे क्लिक करतो ई हस्ताक्षरवर आणि आता पहा इथं आल्याच्या नंतर आपल्याला आपले जे बिल आपण अप्रूव्ह केलेले पुन्हा करेक्शन करून ते इथं आपल्याला या यादीमध्ये दाखवतो. हे दाखवल्याच्या नंतर आपण इथं पुढे पाहायचंय. पुढे इथं व्ह्यू क्लेम PDF असं दिलेलं या PDF वर क्लिक करायचंय. PDF वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर तो क्लेम ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर इथे PDF मध्ये सर्व माहिती दाखवेल. आपण ते स्किप करायचं आणि खाली यायचं. खाली आल्याच्या नंतर इथे खाली पहा ई हस्ताक्षर म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. हे ई हस्ताक्षर आपण याच्यावर क्लिक करायचं. ई हस्ताक्षरवर क्लिक केलं की हे अशा पद्धतीचं आपल्या समोर इंटरफेस ओपन होईल. तुम्ही इथे खाली जर पाहिलं इथे काही सूचना दिलेली, सूचना व्यवस्थित वाचून घ्या आणि सूचना वाचल्याच्या नंतर खाली ऑप्शन दिलेले आपल्याला कोणत्या प्रकारे त्यावर ई हस्ताक्षर करायचं आहे. एक आहे OTP आणि दुसरं आहे बायोमेट्रिक. तर आपण यासाठी OTP हे ऑप्शन घ्यायचं आहे, कारण आधारवरून OTP घेऊन हे आपल्याला इथे ई हस्ताक्षर करायचं आहे. तर मग इथे OTP वर सिलेक्ट करायचं आणि ज्या कंडिशन आहेत ज्या आपण वाचलेल्या आहेत त्या वाचून ॲक्सेप्ट करायच्या आहे. नंतर इथे ई साइन आहे यावर क्लिक करा. आता पहा ई साइन वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला OTP पाठवण्यासाठी एक ऑप्शन येईल. हे अशा प्रकारे इंटरफेस आपल्या समोर ओपन झालेले आहे. आता पहा इथं आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे, आधार OTP आणि आधार TOTP. तर आपल्याला
इथे आधारवरला OTP घ्यायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं, आपण या आधार OTP वर क्लिक करायचं, जनरेट OTP वर क्लिक करायचं. जेव्हा आपण जनरेट OTP वर क्लिक करू तेव्हा हा जो OTP आहे, जो आपण चेकर बनवलेला आहे, जो की शाळेच्या बाबतीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असतो, त्याच्या नंबरवर हा OTP जाईल आणि तो OTP घ्यायचा. आपण इथे OTP टाकायचा. OTP टाकल्याच्या नंतर ही कंडिशन ॲक्सेप्ट करायची आणि शेवटची जी स्टेप आहे आपली ती आहे सबमिट करायचं. OTP टाकायचा आहे आपण, जसं की मी आता इथे OTP टाकतो बघा. OTP टाकायचा आणि आपल्याला सबमिट करायचं. OTP टाकून सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला वर इथे सूचना दाखवेल की बिल सक्सेसफुली अप्रूव्ड, आणि जेव्हा अशी सूचना दाखवेल की आपण समजायचं आपलं बिल आता इथून पूर्णपणे अप्रूव्ह झालेलं आहे, म्हणजे ते जे बिल आहे ते पुढं वेंडरच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी पाठवलं गेलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.